लोकांची उदासीनता ही रस्त्यावर दिसते आहे। ही ताकद या आधी दिसायला पाहिजे होती असं वाटतं का दोन्ही पक्षांना? मला असं वाटतं देर आहे दुरुस्त आहे। भगवा रंग मग आहेच हिंदुत्वाचं रक्त आहे ते। बाळासाहेबांनी जसं कडवं रक्त आमच्यात भरलेलं आहे नसा नसात, त्याचा परिणाम आहे। भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त नाशिकसाठी हा मोर्चा आहे, तर स्थानिक महापालिका यासाठी युतीची ही नांदी बनावी का? तुम्ही आता त्याचा काही अर्थ लावू शकता, पण जोपर्यंत हायकमांड या विषयावरती दिनेश भाऊ बोलत नाही तोपर्यंत तो आमचा अधिकार नाही ना संजय राऊत साहेबांचा ना माझा त्याच्यावरती भाष्य करणं। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आज सुखावले आहेत। पक्षाचे प्रमुख यापूर्वी एकत्र बघायला मिळाले, पण पहिल्यांदा असं दिसतंय आंदोलनाच्या निमित्तानं नेते आणि कार्यकर्तेही आंदोलनात एकत्र। मला असं वाटतं की आंदोलन हा आमचा आत्मा आहे आणि वर्षानुवर्ष मी तर शिवसेनेचा प्रवास पाहिलाय आणि मनसेचा प्रवास पाहिला, त्याचा मी साक्षीदार आहे। त्यामुळे निश्चितपणे भविष्यामध्ये ही दोन्ही मंडळी या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला धारेवर धाडण्याचे काम करतील। नांदगावकर साहेब, तुम्ही आज जास्त सुखावले यासाठी असाल, शिवसेनेपासून तुमच्या राजकीय करिअरची सुरुवात झाली। आज शिवसेना आणि मनसे हे एकत्र मोर्चा काढतात आणि त्या मोर्चाच्या नेतृत्वात तुम्ही आहात। नाही, ही गोष्ट खरी आहे। मी त्या काळात शिवसेनेची खूप आंदोलनं केली, मनसेने आंदोलनं केली, पण आज दोन्ही पक्ष एकत्र आंदोलन करतायत, त्याचा निश्चितपणे मला आनंद आहे। यातून असं वाटतंय का की या पहिला असा मोर्चा होतो नाशिकमध्ये भव्य होते, पूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचे युतीचे मोर्चे राज्यात मला असं वाटतं की हा एक सॅम्पल है, अब तो ये झांकी है, बाकी कुछ बाकी है। यात तुम्ही दोघं सहभागी झाला आहात, बाकीच्या मोर्चांमध्ये उद्धव ठाकरे राज ठाकरे सहभागी होतील का? भविष्यामध्ये तुम्हाला ते चित्र दिसेल किंवा दिसलं तर मलाही आनंद वाटेल। याच मोर्चामध्ये नाशिकचे विविध प्रश्न घेण्यात आलेले आहेत, मात्र राज्यांमध्ये अनेक विविध प्रश्न आलेले आहेत, त्याबद्दल काय वाटतं? बिलकुल, या ठिकाणी ते सगळे प्रश्न ते प्रत्येक राज्याचे आहेत, पण शहराशहरातले प्रश्न आहेत। शेतकऱ्यांच्या पिकाला हमीभाव मिळत नाही, तोही प्रश्न, सगळेच विषय जे आहेत, भ्रष्टाचाराचा विषय, अवैध धंद्यांचा विषय। राऊत साहेब आणि ठाकरेंच्या सेनेचा संयुक्त मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। संजय राऊत आणि बा नांदगावकर या मोर्चाचं नेतृत्व करतायत। नाशिक पालिकेने अनेक प्रश्न निर्माण केल्याचं राऊतांनी म्हटलं। नाशिकमध्ये युतीची सुरुवात झालेली आहे असं देखील इथे संजय राऊत यांनी म्हटलं। महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी तयार झालेली आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। तर आंदोलन हा दोन्ही पक्षांचा खरं तर आत्मा आहे असं नांदगावकर यांनी म्हटलं। तर नाशिकमध्ये सरकारच्या विरोधामध्ये नागरिकांचा आक्रोश आहे असं नांदगावकर। शिवसेना युबीटीचे नेते संजय राऊत, मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे मोर्चात एकत्र नेतृत्व करत आहेत। नाशिक भयमुक्त नाशिक, भ्रष्टाचार मुक्त नाशिक यासाठी हा मोर्चा आहे। दोन्ही नेते आपल्याला कॅमेराच्या एकत्र फ्रेम मध्ये बघायला मिळत आहेत। राज ठाकरे सहभागी पाहू ना, ह्या सगळ्या मोर्चामध्ये सगळे हजारो शिवसैनिक मनसे सैनिक एकत्र आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यापुढे येत राहतील। यात पण मात्र सरकारला या निमित्तानं काय तुम्हाला आव्हान द्यायचं आहे किंवा त्यांना? सरकार आंदोलनाने बहिरं झालेलं आहे। यात हनी ट्रॅपचा देखील मोठा प्रश्न घेण्यात आलेला आहे, मात्र हनी ट्रॅपच्या बाबतीमध्ये सरकारने मात्र ठोस उपाययोजना किंवा याबद्दल चौकशी केली असं वाटतं। सरकारच अडकलं हनी ट्रॅप मध्ये, ते काय चौकशी करणार? शेतकऱ्यांचा देखील मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। शेतकरी उतरले तर नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या सेनेचा मोर्चा निघालेला आहे। नाशिकमध्ये युतीची सुरुवात झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं। तसेच महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी तयार झालेली आहे असंही संजय राऊतांनी म्हटलं आहे। आणखी एक